नमस्कार. नमस्कार. मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर. आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय म्हणता, कसे आहात सगळे? मजेत ना? ह्या रविवारी सरांकडून आपल्याला कोणती बौद्धिक मेजवानी मिळणार ह्याचाच विचार करताय ना? चला, आज आपण एका खूप छान विषयावर चर्चा करणार आहोत बरं का सरांबरोबर. कोणत्या? चला ना, थेट सरांशी संवाद साधूया. सर, दान हे नेहमी सत्पात्रीच असावं का? गुरूंच्या सांगण्यावरून आपण स्वतःकडे पाहायला शिकतो, स्वतःचे जीवन सार्थक करतो. कारण गुरु आपल्याला आपल्या अंतरात्म्याची ओळख करून देतात. अंतरात्म्यावर सतत आपण नामाचा अभिषेक करत असतो. जेव्हा आपण औंढा गिळतो तेव्हा लाळेच्या रूपाने हृदयस्थ परमेश्वरावर अखंड अभिषेक होत असतो. हा अभिषेक आपल्याला मोक्षाची कवाडे उघडी करून द्यायला मदत करतो. औंढा गिळता लाळ गळे ती पडे टप टप. औंढा गिळता लाळ गळे ती पडे टप टप. नकळत आत्म्यावरी होई अभिषेक. अभिषेक नकळत आत्म्यावरी होई अभिषेक. अभिषेक अभिषेक अभिषेक. शरीर हे मंदिर, आत्मा ईश्वर. आत जाण्यासाठी प्रवेशद्वारी असे मुख. नकळत आत्म्यावरी होई अभिषेक. अभिषेक. सर, यशस्विता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर चर्चा करतो आहोत. कदाचित काही विषय म्हणजे देवभक्ती, गुरुभक्ती, दान, साधना हे विषय इतके मोठे आहेत, त्याला तुम्ही इतके पैलू पाडून दाखवत आहात की ज्यामुळे हे प्रश्न अधिकाधिक पैलू पडून आमच्याकडे यावे म्हणून आम्ही सातत्याने त्यामध्ये थोडाफार बदल करून पण तेच प्रश्न चर्चेला घेतो आहोत. कारण प्रश्न जरी साधारण तेच असले ना तरी तुमच्याकडून येणारं ज्ञान हे मात्र नवीनच असतं. असाच एक प्रश्न की दान हे अनेकांना करावंसं वाटतं, पण हे दान करताना मनामध्ये खूप प्रश्न येतात. कशाचं दान करावं, कोणाला दान करावं, ते दान सत्पात्री असावं का, असे विविध प्रश्न आहेत. श्रेष्ठ दान कोणतं असेल, तर आपण आज याच विषयावर जाणून घेणार आहोत की हे कसं असावं सगळं. छान. नेहमीप्रमाणे तुमचा प्रश्न छान आहे. जसं तुम्ही म्हणालात की प्रश्न तोच असला तरी उत्तरं वेगवेगळी येतात. ही गोष्ट खरी आहे. कारण एका प्रश्नाची 10 उत्तरं पण असू शकतात. खरंय. आणि या एका एपिसोडमध्ये एका प्रश्नाला 10 उत्तरं एका वेळेला दिली ना तर लोकांना पचायला कठीण होतं. अगदी खरंय. मग त्यापेक्षा आपण असा विचार करतो की त्यावेळेला काय हवंय ते योग्य तऱ्हेने मांडलं तर लोकांना कळू शकतं. मुळात हा कार्यक्रम आपण लोकांना कळावा या दृष्टीने करतोय. अगदी बरोबर. लोकांना त्याचा अनुभव घेता यावा हे महत्वाचं आहे. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, वेगवेगळी उदाहरणं दिली, ऐकायला छान वाटेल, पण प्रत्यक्षात करताच येणार नाही. मग सोप्या गोष्टी करणं हा महत्वाचा उद्देश आहे. त्यामुळे हे होऊ शकतं. आता आज तुमचा जो प्रश्न आहे की दान, लोक दान करायला खूप उत्सुक असतात, पण ते दान कोणतं
तर घरातलं अडगळीचं सामान, बरोबर. माळ्यावर नको असलेल्या असंख्य गोष्टी असतात, ह्या पहिल्या दान केल्या जातात. माझ्या घरातली अडचण कमी करून टाकायची आहे, हे दान आहे का? हे दान असूच शकत नाही. बरं. तुम्हाला नको आहे ते तुम्ही देऊन टाकलं, मग हे दान कसं असेल? नाही. दानच करायचं झालं आणि श्रेष्ठ दान करायचं झालं तर सुवर्ण दान करा. बर. शक्य आहे का? ब्राह्मणाला सुद्धा काही दान करायचं झालं तर 1 ग्रॅम मध्ये काय मिळतं का बघतील. खरंय सर. कदाचित सुवर्णदान करणं एखाद्या व्यक्तीला शक्यही असेल, पण मानसिकता हा त्यामध्ये फार मोठा भाग येईल. बरं, असं मी म्हणेन की पैसा असला तर दान करता येतं, ही चुकीची गोष्ट आहे. मन तयार असलं तर दान करता येतं. तुम्हाला सांगतो, गेलेल्या व्यक्तीच्या मुखामध्ये सुवर्ण ठेवावं हे सगळ्यांना माहिती आहे. किती जण खरंच सुवर्ण म्हणून काही ठेवतात, ते गेल्यानंतर शोधतात घरात. सगळ्यात कमी काय, कानातल्याचा एखादा तुकडा टाकला तर चालेल, त्याला काहीतरी म्हणतात ना, मागे लावतात. हो, कडी 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 का अजून काहीतरी एक म्हणतात. तर ते छोटस जे आहे याला कमीत कमी सोनं लागतं. मग त्या कानातल्या वरचा मोठा भाग काढून तो छोटा भाग त्याच्या तोंडात टाकते. हे शोधायला 1 तास घरात लागला तरी चालेल. त्या प्रेताला लगेच काही द्यावं हे लिहिलेलं नाही म्हणतात, सुवर्ण द्यायचंय. पण मग हे खरंच दान होतं का? तुम्हाला सांगतो की त्या सुवर्णाचा त्या प्रेताला नंतर काय फायदा होतो हे माहित नाहीये. माझ्या माहितीत एक ग्रस्त होते, जे 80+ होते. ते जेव्हा एक्सपायर झाले तर त्यांचा मुलगा सुद्धा 50शीचा होता. त्यांनी गळ्यातली साखळी तोडली, म्हणजे ती गळ्यातनं काढली पण नाही, ती अशी चक्क तोडली आणि ती साखळी त्यांच्या मुखामध्ये ठेवली. मग बाकीच्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या. लोकांनी मूर्खात काढली. जे मी म्हणतो, लोकांनी मूर्खात काढला. नशीब त्याचं एवढं की आजूबाजूच्यानी कोणी त्यातनं काढण्याचा प्रयत्न नाही केला. हो, तसंही घडू शकत. तसंही घडू शकतं. तिरडी बांधताना काढून टाकलं तोंडातलं, काय करणार आहे, कोणी काढलं काय नाही. पण ह्या माणसाने तो विचार नाही केला होता की हे कोणाकडे जाणार आहे. त्यांनी असा विचार केला होता, हे माझ्या बाबांबरोबर जाणार आहे. ज्या वेळेला लोकांनी त्याला सांगितलं की हे तू केलंस ना, हे काही उपयोगाचं नाहीये, कारण हे कोण घेणार माहितीये का, तो म्हणाला मला माहितीये. स्मशानामध्ये प्रेत जे जाळतात ना, ते नंतर राखेमध्ये शोधतात काही होतं का सुवर्णाचं, कारण ते जळलं जात नाही, ते राहतंय तिथे. मग ते त्यांना मिळतं. पण म्हणाला हे माहिती असून सुद्धा मी केलं, कारण ते त्यांच्याचसाठी होतं. वडिलांनीच दिलेली चेन होती, त्यांच्याच परत मी दिली, तर तो मला आनंद होता. खूप मोठी गोष्ट आहे सर. आता ही साखळी कमीत कमी 20-25 ग्रॅमची असेल, पण त्यांनी असा विचार केला नाही. होतं काय माहितीये, पैसा तुम्ही कमवलात ना तर तो निघून जाऊ शकतो, पण विचार जर तुम्ही मोठे मनामध्ये ठेवले तर आयुष्यभर आनंदात राहू शकता. खरंय. पण आज तशी कल्पना लोकांना नाही. दान करण्यासाठी वृत्ती पाहिजे. वृत्ती पाहिजे. सर, ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली की वृत्ती पाहिजे. जसा तुम्ही हा अनुभव बघितला, ऐकला की त्या मुलांनी स्वतःच्या गळ्यातली चेन तोडून वडिलांच्या मुखात टाकली. मी एका ठिकाणी असं बघितलं की एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी तिथे हयात आहे, तर पत्नीचं मंगळसूत्र किमान 1 वाटी 2 मणी त्यांच्याबरोबर द्यावे अशी पद्धत. पण ती देताना सुद्धा असं म्हटलं गेलं की बेंटेक्सचं किंवा खोटं बाजारात आणलेलं दिलं तर चालेल का, म्हणजे सोनं असं देण्यापेक्षा आपण ते देऊया. जे क्षणभर असं मनात आलं ऐकल्यानंतर की गेलेली व्यक्ती तिच्याबद्दल दुःख होतं का सोनं वाचवून ठेवायचं आहे. त्या एवढ्या छोट्याशा मण्यानी किंवा वाटीनी फार काही मिळतं, त्याला रिसेल व्हॅल्यू पण खूप मोठी असेल असं नाही, पण ती देण्याची वृत्तीच पाहिजे. मानसिकता, मन खूप श्रीमंत झालं पाहिजे. तुम्हाला सांगतो,
अनुभव खूप आहेत माझ्याकडे. एका माणसाला त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं, कोणी जर काही मागायला आलं तर त्याला रिकामा पाठवू नको, जे शक्य आहे ते. आणि हे बिंबवलंय मनावर. हे जे संस्कार आहेत ना, हे लहानपणी होतात. अगदी हा अनुभव सांगायच्या आधी आपल्याला नाशिकला एका ग्रहस्थानी सांगितलेला भाग आठवत असेल तुम्हाला, की त्या ग्रहस्थांना लहान 2 मुली होत्या आणि त्यांच्या घरामध्ये कोणीतरी भिक्षे करू आला आणि काहीतरी मागितलं दारावर उभं राहून. तर मोठी मुलगी तिथे गेली होती आणि तिने सांगितलं की आता घरात कोण नाहीये, आमच्याकडे काही नाहीये, तर तुम्ही जा. आणि तिथे लहान जी मुलगी घरामध्ये होती ती धावत तिथे आली आणि म्हणाली की माझ्याकडे खूप आहे, मी तुला देते, थांब. मग तिने त्या मनी बँक मधनं काही पैसे होते ते काढले आणि त्याला भिक्षा म्हणून दिली. हे संस्कार आहेत. दोन्ही मुलींवर एकच संस्कार. मोठं झाल्यानंतर ते संस्कार बदलतात आणि निष्पाप मनामध्ये हे संस्कार टिकतात. आता जो मी पहिला अनुभव तुम्हाला सांगत होतो की हा माणूस मोठा होता, याच्या मनावर ही गोष्ट बिंबली होती की कोणालाही रिकामं पाठवू नकोस. हा गाडी घेऊन जात होता, एका सिग्नलला गाडी थांबली आणि तिथे एका भिकाऱ्याने याच्या काचेवर टिकटिक केलं, काहीतरी हवंय. त्याला आठवलं माझ्या वडिलांनी सांगितलंय रिकामं पाठवू नकोस. त्याने पाकिट शोधलं, खिशांमधून हात घातले, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड होती पण ती आता उपयोगाची नव्हती. खिशामध्ये करन्सी म्हटली तर फक्त एक 2000ची नोट होती. त्यांनी काहीही न विचार करता 2000ची नोट त्यांच्या हातामध्ये ठेवली आणि गाडी पुढे निघून गेली. काही दिवस झाले आणि पुन्हा त्या सिग्नलला त्याला थांबण्याची वेळ आली. त्यावेळेला माणसाची वृत्ती, माणसाचं मन पुन्हा त्या भिकाऱ्याला शोधायला लागलं की हा भिकारी कुठे दिसतोय. जवळपास तो दिसला नाही, पण दूरवर हा भिकारी एका टोपलीमध्ये केळी विकताना दिसला. किती मोठी गोष्ट होती बघा. जर रक्कम मोठी मिळाली तर भीक मागायला कोणालाही आवडत नाही, पण भिकाऱ्याला किंवा देवळांच्या पेटीमध्ये जो पैसे टाकायची वेळ येते ना, त्यावेळेला नोटांचा गठ्ठा काढला जातो आणि छोट्यात छोटी नोट जी असते ती भिकाऱ्याला किंवा देवळाच्या पेटीमध्ये टाकली जाते. आता विचार करा, त्या देवतांनी सगळं तुम्हाला दिलंय, त्याला मोठी नोट द्यायला काय हरकत आहे? पण नाही दिली जात, तिथे छोटी नोट टाकली जाते. विचार हा असतो की हे लोक काय करतील पैशाचं. मुळात दान करताना हा विचारच करू नका की समोरचा माणूस पैशाचा काय करेल. तुम्हाला दान करायचंय, मग तो दारू पिल, जुगार खेळेल, नाहीतर तुमच्या देखत ती नोट फाडून टाकेल. तुमचा त्या नोटेवर आता काहीही हक्क नाहीये. त्यांनी काय करायचं ते करू दे. आपण विचार करून दान करायचं नसतं, आपल्याला दान करायचं आहे एवढाच विचार असला पाहिजे. अगदी सगळ्यात मोठा मुंबईतला ट्रस्ट जर म्हटला तर सिद्धिविनायक. या ट्रस्टच्या पेटीमध्ये जरी पैसे टाकायचे झाले ना, तरी लोक विचार करतात की इथे गोंधळ खूप आहे. मग हे योग्य तऱ्हेने पैशाचा वापर करतील का, माहित नाही. मग अशा वेळेला इथे पैसे टाकायचे की नाही हा प्रश्न माणसाला पडतो. पण मी म्हणेन तुम्हाला दान करायचंय. समोर काय केलं जातं याचा विचार कधीच करू नका. ते दान करून मोकळे व्हा, किती आनंद मिळेल बघा. आता तुम्हाला एक वेगळा भाग याच्यामध्ये सांगतो. दान करताना पूर्ण दान करा. एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि म्हणाली मुलाला पुस्तकं घ्यायचे 2000 रुपये पाहिजेत, तर त्यावेळेला असं सांगू नका मी 500 देऊ शकतो. कोणालाही पैसे मागायला आवडत नाही. नाईलाज असतो, परिस्थिती असते म्हणून तो पैसे मागतो. मग जर तुम्हाला शक्य असेल तर पूर्ण दान द्या. त्या माणसाला पुन्हा कोणाकडेही मागायला लागणार नाही, त्याचं काम होऊन जाईल. बरोबर बरोबर. पण बऱ्याच वेळेला आपली परिस्थिती असताना सुद्धा आपण पूर्ण दान कधी देत नाही, आपण पार्ट देतो. हा पार्ट उपयोगाचाच नाहीये ना त्याला ना तुम्हाला. असं म्हणेन द्यायचं तर सगळं देऊन टाका. सगळं म्हणजे त्याला हवंय तेवढं.
नाही तर लोक विचार करतील घरातलं सगळं दान करायचंय का. बरोबर बरोबर. पण करायलाही काही हरकत नाही, कारण 70% अडगळीतच सामान आहे, लागणारं काही फारसं नाहीये. पण दुसऱ्याला उपयोगी पडेल असं जर दान केलं ना तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. आता श्रेष्ठ दान तुम्ही म्हणता, श्रेष्ठ दान करायचं जर झालं तर अगदी सोपं आहे, पाणी आणि अन्न. कारण जेव्हा तुम्ही पाण्याचं दान करता, या तहानलेल्या माणसाकडे तुम्ही पाणी देता, त्यावेळेला तो तृप्त होतो आणि आशीर्वाद देतो. त्याला कितीही तुम्ही सांगितलं अजून घे तरी तो घेणार नाही, कारण तो तृप्त झालाय. बरोबर. तसंच अन्नदानाचं असतं की तुम्ही त्याला अन्नदान दिलं तर तो तृप्त होतो. तुम्ही वरती कितीही घे म्हटलं तरी घेणं शक्य नसतं, कारण त्याचं पोट भरलेलं असतं. तो तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतो. किती मोठं दान आहे बघा. खरंय खरंय. कारण तृप्त आहे. पैसा देऊन माणूस तृप्त होणार नाही कदाचित, इतर कोणत्याही गोष्टी दिल्या तरी तृप्त होणार नाही, पण अन्न आणि पाणी जर तुम्ही दिलं तर तो तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल. अनेक वेळेला रस्त्यामध्ये जाताना येताना आपल्याला वडापाव खावासा वाटतो, त्याही वेळेला तिथे कोणीतरी व्यक्ती असते, आपण असा विचार करू शकतो की 2 वडापाव घेऊन त्यांना देऊया, तो तृप्त होऊन निश्चित तुम्हाला आशीर्वाद देईल. खरंय. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना पैसे देऊच नका, जरूर द्या. पैशाचं काय करतोय? बरेच वेळेला लोक असं म्हणतात धडधाकट माणूस आहे, काय करायचंय त्याला पैसे काम करून. मी या लोकांना असं सांगेन, तुमच्या घरी नेऊन काम देता खायला. बोलायला खूप सोपं आहे, काम कर, काम देताय का आज कोणाला? नाही देणार. असंख्य विचार मनामध्ये आहेत, त्रयस्थ माणसाला घरात तुम्ही अलाव नाही करणार. मग त्यापेक्षा जे शक्य आहे ते दान द्या. तो काय करतो याचा विचार करू नका, तुम्हाला दान द्यायचं आहे. तुम्ही दान देऊन मोकळे व्हा, तृप्त करून आशीर्वाद घेऊन टाका. बघा आपल्या आयुष्यामध्ये फायदा होऊन जाईल. खूपच छान सर. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही दान सांगितलेलं आहे आज. पाण्याचं दान, श्रेष्ठ दान. खरंच कल्पनाच मनात नव्हती आली की एकदा आत्मा तृप्त होतो म्हणजे नक्की काय होतं. तर खूपच समर्पक उदाहरण होतं की माणूस 1 ग्लास 1 लोटी पाणी पिईल, पण त्यानंतर म्हणेल पुढे आता नाही. खरोखर ही तृप्तता मनाला येते, तेव्हाच आपलं दान पूर्ण होतं असं आपल्याला सरांनी समजावून सांगितलेलं आहे. सहज करू शकतो नाही आपण. आमच्या परिचित एक व्यक्ती आहे, त्यांची अशी सवय आहे की जेव्हा ते कामाला रोज बाहेर पडतात त्यावेळेला गाडीमध्ये 2-3 बिसलेरी पाण्याच्या बाटल्या घेऊन घेतात. जेव्हा सिग्नलला गाडी थांबते तिथे ट्रॅफिक पोलीस असतात, त्यांना ते सहज एक पाण्याची बाटली काढून देतात. आपण कधी विचारच केला नाही की ट्रॅफिक पोलीस इतक्या उन्हामध्ये पावसामध्ये दिवस रात्र त्यांच्याजवळ कोणतंही सामान नसताना ते तिथे उभं राहून सतत काम करत असतात. त्यांना सुद्धा तहान लागत असेल. तहान लागल्यानंतर ड्युटी सोडून कुठेतरी जाऊन पाणी पिण्या इतका वेळ असतो नसतो सांगता येत नाही. पण आपल्या ह्या परिचित व्यक्तीने तसा विचार केला होता आणि ते पटकन पाण्याची बाटली काढून द्यायचे. खरंच किती पुण्य त्यांच्याकडे जमा होत असेल नाही, किती मोठं दान नकळतपणे त्यांच्या हातून घडतंय नाही. की जसं सरांनी सांगितलं की दान करणं हे काय आहे. दान करताना विचार नाही करायचा आहे की समोरची व्यक्ती काय करणार आहे. गेल्या वर्षी म्हणजे मार्च 2020ला जग एका वेगळ्याच अडचणीत सापडलं आणि आयुष्यात पहिल्यांदा लॉकडाऊन हा शब्द ऐकला. लॉकडाऊन म्हणजे जिथे आहात तिथे शांत बसा, बाहेर पडायचंच नाहीये. असंख्य व्यवसाय त्या वेळामध्ये बंद पडले. ज्या लोकांचे हातावरचे पोट होते म्हणजे रोज कमावून आणायचं आणि रोज खायचं, अशा अनेक लोकांना खूप त्रास झाला. यामध्ये आपण असं नको म्हणूया की अगदी छोटे मोठे काम करणारे फळ विक्रेते असेच कोणी संकटात आहेत. नाही हो. पौरोहित्य करणाऱ्यापासून अनेक व्यवसाय असलेले लोक त्यावेळेला त्रासात आले. कारण
पौरोहित्य करणारे गुरुजी सुद्धा रोज कोणाकडे तरी जाऊन पूजा सांगतात, तेव्हाच तर दक्षिणा मिळते ना. असंख्य प्रोफेशन्स आहेत, पण ह्या लोकांची कमाई थांबली. काही लोकांनी आतुरालयामध्ये फोन केला होता, कारण आतुरालयाची टॅगलाईनच सरांनी घेतली आहे, प्रत्येक समस्येचं उत्तर आतुरालय. त्यांनी सांगितलं की सर अशी अशी अडचण आली आहे, काही मदत होऊ शकेल का. जी मदत आतुरालयाला त्याच्या लेव्हलवर करणं शक्य होती ती मदत आतुरालयाने नक्की केली होती. पण त्यानंतर आपल्या आतुरालय परिवारातल्या असंख्य लोकांनी मदतीचा हात पुढे केला. काही रक्कम आतुरालयामध्ये जमली आणि ती आपण त्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवली होती. एका व्यक्तीला जेव्हा ही स्कीम सांगितल्या गेली, त्या व्यक्तीने असं सांगितलं की मला 3 कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढं डाळ तांदूळ गहू द्यायचंय. त्यांची किती निकड आहे ती विचारा आणि मला सांगा. मी त्यांना म्हटलं की असा विचार आम्ही नाही केला की एखाद्या कुटुंबाला डाळ तांदूळ किती द्यायचं आहे तेवढं देऊया. त्यांनी आर्थिक मदत मागितलेली आहे, ती आर्थिक मदत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण केवळ डाळ तांदूळ गहू तेल पोहोचवणं एवढंच नव्हतं हो. एखाद्याला दूध बिल द्यायचं असेल, एखाद्याला इलेक्ट्रिसिटी बिल पण भरायचं असेल, त्यावेळेला शाळा सुद्धा ऑनलाईन सुरू झाल्या होत्या. एवढं स्ट्रॉंग इंटरनेट घरामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी त्याला घ्यायचं असेल, ज्याची आजपर्यंत गरजच भासली नव्हती. एखाद्याला या कामासाठी मोबाईलमध्ये टॉक टाइम टाकायचा असेल, त्याची गरज काय आहे ही आपल्याला माहिती नाही आहे. त्यांनी मदतीची मागणी केली आणि आपण त्याला आर्थिक मदत दिली. त्या पैशांनी त्यांनी दाळदाणा भरू दे, इलेक्ट्रिसिटी बिल भरू दे, दूध बिल देऊ दे, किंवा मुलांसाठी इंटरनेट लावू दे, किंवा टॉक टाईम मोबाईलमध्ये टाकू दे, हा त्याचा प्रश्न आहे. आपण दान केल्यानंतर आपण ते विसरायचं असतं की तो काय करणार आहे. खरं म्हटलं तर ह्या खूप सोप्या गोष्टी आहेत, पण आपण विनाकारणच विचार करतो नाही. करूया ह्या तऱ्हेने दान करण्याचा प्रयत्न. श्रेष्ठ दान काय असतं हे सरांनी पोचवलंच आहे आपल्यापर्यंत. चला सुरू करूया प्रयत्न. तुमच्या या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये पुढच्या रविवारी आपण परत भेटणार आहोतच. धन्यवाद.